आज मी तुम्हाला माझ्या चिमुकल्या पप्पाची एक निराळी गोष्ट सांगणार आहे. नमस्कार, माझं नाव आहे समता आणि मी कृषीवर काम करते. पप्पा हा सगळ्यांचाच असतो. कोणी त्याला मानो न मानो, कोणी त्याला घरी आणो ना आणो, तो सगळ्यांचा आहे आणि सगळ्यांच्या चुका तो भल्या मोठ्या मनाने आपल्या पोटात घेत असतो, बरोबर ना? तर माझ्या चिमुकल्या पप्पाची गोष्ट अशी आहे की तो माझ्या जेव्हा घरी आला असेल तेव्हा मे बी तो कदाचित 1900च्या काळात माझ्या आजी आजोबांनी घरी आणला असेल. आणि मला नेहमी लहानपणापासून असं वाटायचं की माझा पप्पा असा वेगळा काय, म्हणजे लहान, त्याच्यामध्ये मॅग्नेट म्हणजे लोहचिंब. मला आज कळलं की त्याने कदाचित तेव्हाच डिसाईड केलं होतं की त्याला माझ्यासोबत राहायचंय, माझ्यासोबत ट्रॅव्हल करायचंय. मी जहाजावर काम करते त्यामुळे आजूबाजूचा सगळा परिसर हा लोखंडाचा असतो. त्यामुळे माझा पप्पा असं चिटकून ऐकीच माझ्याकडे लक्ष ठेवत. रोज सकाळी उठली की मी बाप्पाचं दर्शन घेते आणि माझ्या दिवसाला सुरुवात होते. आणि ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे कारण ही गोष्ट खूप मनोबळ देते. म्हटलं की गणेशोत्सव आहे तर त्यानिमित्ताने ही गोष्ट मी सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकते, हा छोटासा प्रयत्न केला. तर सगळ्यांनाच गणेशोत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा आणि आपण भेटूच पुढच्या भागात. पण तोपर्यंत तुम्ही काय कराल? स्प्रेड लव्ह म्हणजेच काय, प्रेमाचा प्रसार करूया आणि गणपती बाप्पा मोरया.